कल्पना करा, एक दिवस तुम्ही उठता आणि बातमी येते. एका स्वतंत्र देशाचा राष्ट्राध्यक्ष हातकड्या घालून, डोळ्यावर पट्टी बांधून जगासमोर फिरवला जातो. ना युद्ध, ना बॉम्ब, ना गोळी. फक्त पैसा, गद्दार आणि टेक्नॉलॉजी. आज ही कथा आहे केवळ निकोलस मादुरो किंवा व्हेनेझुएलाची नाही. ही कथा आहे या जगात ताकद कशी चालते आणि उद्या भारतासोबत काय होऊ शकतं याची. हे सगळं का झालं? लोकशाही वाचवण्यासाठी का मानव अधिकारांसाठी? नाही. खरा उद्देश होता व्हेनेझुएलाचं तेल, तिथलं सोने, लिथियमसारखी मौल्यवान खनिजं आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉलरची सत्ता टिकवणं. आज अमेरिकेची ताकद यावर उभी आहे की जगात तेल डॉलरमध्येच विकलं जावं. जर व्हेनेझुएलासारखं देश तेल इतर चलनात विकायला लागलं तर अमेरिकेचा डॉलर हादरेल. म्हणून ही लढाई लोकशाहीची नव्हे, धंद्याची आहे. युद्ध न करता देश कसा जिंकला? 1. आधी अर्थव्यवस्था मोडली. कठोर निर्बंध, व्यापार बंद, औषधांचा तुटवडा, महागाई, त्यामुळे जनता त्रस्त, सरकारवर राग. 2. देशातले लोक विकत घेतले. काही नेते, काही लष्करी अधिकारी, काही प्रभावशाली लोक. डॉलर, सत्ता, सुरक्षित आयुष्याचं आमिष. बाहेरचा शत्रू नाही, घरातला गद्दार. 3. डिजिटल हल्ला. इंटरनेट ठप्प, कम्युनिकेशन बंद, GPS रडार अंध. आजच्या काळात बंदूक नाही, बटन दाबून देश अपंग केला जातो. 4. शेवटचा डाव. राष्ट्राध्यक्ष अटक, देशात वरवर शांतता, पण सत्ता हाताबाहेर. युद्ध न करता पूर्ण कब्जा. सामान्य माणसाने काय समजून घ्यायचं? ही कथा सांगते, जग न्यायावर चालत नाही, जग ताकदीवर चालतं. नियम कमजोरांसाठी, ताकदवान स्वतःचे नियम लिहितात. आज व्हेनेझुएला, उद्या कोण? भारताने यातून काय शिकावं? धडा 1. घरचे गद्दार सर्वात धोकेदायक. बाहेरचा शत्रू ओळखता येतो, घरातला नाही. धडा 2. आत्मनिर्भरता म्हणजे फक्त भाषण नाही, स्वतःची टेक्नॉलॉजी, स्वतःचं पेमेंट सिस्टम, स्वतःचं डिजिटल कंट्रोल. नाहीतर एका स्विचवर देश बंद होऊ शकतो. धडा 3. शक्तीशिवाय शांतता टिकत नाही. शांततेची भाषा फक्त त्यालाच शोभते ज्याच्याकडे ताकद आहे. आजही हे जग जंगल आहे. इथे न्याय नाही, इथे ताकद आहे. आज व्हेनेझुएलाचं घर जळालंय, धूर दिसतोय, वारा कुठे वळतोय हे पाहणं आपल्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं? भारत आज पुरेसा आत्मनिर्भर आहे का? डिजिटल गुलामी हा खरा धोका आहे का? आज व्हेनेझुएला, उद्या भारत असू शकतो का? कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर शेअर करा. धन्यवाद.